निशू कदम, निशांत कदम पुढे असेल तर यायचंय. निशू आला ना. चला पंचांचा इशारा येतोय. मॅच ऑन सेकंड सेमीफायनल या स्पर्धेतील पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेर येत होता, त्याला हलकीशी अगदी आपण पाहतोय दिशा दिली. लेग बाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय एकदा बितून धावफलकामध्ये ऍड केली जाते. कैलास गोलंदाज आणि त्याच्या विकेट हॅट्रिक साठी मनोज जावदा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला गोलंदाज आहे कैलास. आपण पाहतो डावखुराताचा गोलंदाज दोन्ही बाजूने चेंडू बोलवण्याची ताकद ठेवतो. आता त्याच्या समोर अगदी आपण पाहतो लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुयोग. चांगला बॉल आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल सातत्यानं इकॉनॉमिकल स्पेल हाताळला गेलाय. आपण पाहता या ठिकाणी कैलासच्या माध्यमातून हलक्या हातानं ऑन साईडला टर्न केला, गॅप मध्ये केला. गॅप फार मोठी आहे, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने धावफलक अगदी आपण पाहताय 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ऋतू 11 या टीम कडनं. अगदी आपण पाहताय गोलंदाज कैलास एक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या मध्ये दाखवतोय. यावेळी अगदी अंगावरती येत होता, त्याला हलक्या हाताने कट केलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु तोपर्यंत चेंडू फरार सीमा रेषेच्या पलीकडे आलाय चौकार. धावा धावफलकावरती आपण पाहताय 7. शेवटचा बॉल बाकी आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये पहिल्या चेंडू होती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर पुनश्च डॉट, आता चौकार. एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 बिनबाद 7. आणि इथे मात्र व्हाईट बॉल. 8 धावा धावफलकावरती अभ्यंतरचे चेंडू इथून मात्र डिलेबट केला. 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. हलक्या हातानं स्लॅश केलाय. फ्लाइंग स्लिपला चुकी झाली आहे. जाईल चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे. हा बोनसच्या स्वरूपामध्ये आलेला आणखीन एक चौकार.
ऑन साईडला हा देखील फटका अगदी पाहतोय इथे थोडासा लेझी झाला, लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय सिंगल धाव इथं कंप्लीट झाली होती. जसं समजलं की फिल्डर त्या ठिकाणी थोडंसं लेझी झालाय, लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. धावा धावफलकावरती 14 पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावरती आपण पाहताय. एक जबरदस्त मॅच सेकंड ओव्हर मध्ये. यावेळी जसा वेगानं चेंडू आला होता त्याला वेगानं प्रत्युत्तर केलंय, परंतु एफर्ट्स पहा, षटकार आहे आणि पाय देखील होता रेषेवरती, परंतु प्रयत्न अप्रतिम होते. उडी मारत खऱ्या अर्थाने चेंडूला खऱ्या अर्थाने अडवलं होतं, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला होता. जज करू शकला नाहीये. अगदी स्वतःला स्ट्रेच करायचं होतं, परंतु ते त्याला जमलं नाहीये. बॉल त्याने स्टॉप जरूर केला, परंतु बॉल फेकणं त्याला जमलं नाही, हातामध्येच राहिला. 6 धाबा आल्या. 6 धाब्याने धावफलक 20. पुनश्च एकदा फटका हवेमध्ये केला. पाठीमागे जात असताना झेल कॅरी केला. वाडा झेल, काय झेल पकडलाय पाठीमागे जात असताना. अगदी आपण पाहतो हा झेल कॅरी केलाय आणि हा महत्वपूर्ण झेल होता. इथून मात्र फलंदाज बाद होईल. सुयक हलक्या हातानं सॉफ्ट हातानं फक्त अगदी समोर टॉस केलाय. इथून आपण पाहताय हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 20 आहेत. 5 षटकांची मॅच आहे. म्हणजे अगदी आता इथून टार्गेट सेट करत असताना एक चांगल्या टार्गेट कडे पाहत असेल. नो लुक, लुक ॲट मी. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहू शकता बिन एक बाद 21 धावा धावफलकावरती बॅटिंग करते आपण पाहताय लुक ॲट मी. आणि फिल्डिंग साठी आपण पाहताय ऋतू 11. एक जबरदस्त बिग फाईट आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आणि या पर्वातली ही सेकंड सेमीफायनल क्रमांक आपल्या सगळ्यांच्या समोर आली, आपल्या सर्वांच्या भेटीस आली. एक जबरदस्त स्पर्धा या विभागामधली ही प्रीमियर लीग. या विभागामधील अगदी तळागाळातील खेळाडूंना एका प्लॅटफॉर्मवरती खेळता यावं त्यासाठी आयोजकांचा हे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना अगदी यश देखील आलंय. कारण की ही स्पर्धा अगदी शेवटच्या दिवसामध्ये आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत येऊन ठेपली आहे. सेकंड सेमीफायनल आणि याच्यानंतर मात्र मेगा फायनल. श्री गणेश 11 टीम मेगा फायनल मध्ये अगदी प्रतीक्षा करते. यातील कोणता संघ आमच्या समयमध्ये आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 ची मेगा फायनल खेळण्यासाठी येणार. पुनश्च एकदा हलक्या दराने ग्लान्स केलाय. एकदा वितून देखील आपल्याला पाहायला मिळते.
इथे फलंदाज बाद. चौथ्या क्रमांकावरती आपण पाहताय दिलीप मैदानाच्या आतमध्ये आणि इथे अगदी आपण पाहतोय फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल ड्रॉप. झेल बेतर बनून पूर्णपणे कॅरी केला होता आणि हा चांगला फटका विथ स्पिन. क्षेत्ररक्षक फार दूरवर राहिलेत. अगदी फ्लेक्स वरती चेंडू आदळतोय. सीमा पार दिलीपच्या बाट मधून आलाय हा षटकार. मिळतील 6 धावा. 30 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना दिलीप एक जीवदान मिळालं. तिथे 2 धावा आल्या आणि त्या जीवदानाचा भरपूर फायदा उचलत असताना जखमेवरती मीठ सोडलाय. 6 धावा. यावेळी आडव्या बाट मधून हा देखील फटका हवेमध्ये खेळला. पुनश्च एकदा तोच क्षेत्ररक्षक परंतु यावेळी चुकी करत नाहीये. त्याने यावेळी झेल कॅरी केला आणि दिलीपला इथून मात्र परतावा लागेल. डीजे तीस धावा धावफलकावरती आहे. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये एक षटकार आला, एक दुहेरी धाव आली, 2 विकेट आल्या, एक सिंगल आली आणि शेवटचा बॉल आणि तो फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटर दाखल झाला. सुदाम बघा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि धावकुट्या त्याचा गोलंदाज आहे परंतु दोन्ही बाजूने कट करतो. इथून मात्र निर्धाव बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त. प्रतिषटक 10च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे आता इथून अजूनही जर पाहायला गेल्यानंतर 2 षटकांचा खेळ बाकी असेल. उर्वरित या 12 बॉलमध्ये किती धावसंख्या येणार, किती धावसंख्येचं टार्गेट असणार हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे.
फुलटॉस बॉल मिस टायमिंग हवेमध्ये क्षेत्ररक्षक अगदी 3-3 पाठलाग करतायत परंतु एकाच्याही हाताला इथून चेंडू लागत नाहीये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी वेगानं सरसावले होते. 2 धाबा इथून कंप्लीट झालात. 2 धाब्याने धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय 32 धाबा. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच आणखीन एक चांगला बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला होता. ऑन साईडला टर्न केलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाब इथून पाहायला मिळेल. सोन्याच्या बाट मधून एक धाब आली आहे. सिंगल धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचले 35. सेमीफायनल क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामध्ये सहर्ष आणि मनपूर्वकाचं स्वागत. चालू असलेली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. लुक ॲट मी आणि त्यांच्या विपक्षामध्ये फटका चांगला आहे, दमदार आहे. बाट वरती आला त्याचा टक असा साऊंड आला आणि चेंडूला पाठवलं वाडिश लॉंग ऑन सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार आला सुदामच्या बाट मधून. एक जबरदस्त इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आक्रमक हार्ड हिटर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सुदाम आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या इथून पाहायला मिळते 41 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा आडव्या बाट मधून आपला हात चढवलाय परंतु चेंडू इथे मात्र फिल्डरनी चुकी केली आहे. चेंडू जाईल सरळ मिड विकेट सीमा पार. आणखीन एक चौकार मिळतील 4 धावा. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45. जबरदस्त इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपण पाहताय आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 हे भव्य आणि दिव्य असं आयोजन आणि त्या आयोजनामध्ये अगदी नियोजनबद्ध ही स्पर्धा आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीतून संपन्न आणि साकार होणारी ही स्पर्धा ज्यासाठी केला होता अट्टहास तो शेवट गड व्हावा आणि तो शेवटचा क्षण अगदी आपण पाहतोय इथे आलाय. मेगा फायनल अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येईल. त्याच्या अगोदरची ही सेमी फायनल. एक टीम अगदी मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचले. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये इथून 2 धाबा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. या 2 धाबेने धावफलक अगदी आपण पाहतोय 47 आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त हाय व्होल्टेज लास्ट ओव्हर आहे. बॉलर कोण? शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय
आउटसाइड दी ऑप्शन, चांगला बॉल डिलिव्हर्ड केला, थोडासा शरीरापासून दूर ठेवला, डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त स्पेल हाताळत असताना पहिला बॉल डॉट आला. धाबा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय 47. एक चांगली टोटल, एक फायटिंग नाही तर विनिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये उभारली गेली आतापर्यंत आपण पाहताय. पुनश्च एकदा आणखीन एक डॉट बॉल. अगदी आपण पाहतो ना एका टप्प्यावरती अगदी नियंत्रणामध्ये मैदानाच्या आतमध्ये अचूकता पाहायला मिळते गोलंदाजाची. एक टप्पा एक सीन पकडून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऋतू 11 टीमचा हा गोलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल हाफ ट्रॅकर होता, पंच सांगतात वन बाउन्स. तिसरा सलगचा डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो ना जिथे आक्रमण होतं, जिथे मोठे फटके येतात, जिथे टार्गेट सेट होतं, तिथे मात्र नेमकं काय घडलं जात आहे तर ऋतिक हा गोलंदाज अगदी आपण पाहतोय सोने या फलंदाजाच्या विपक्षामध्ये हा बी ठरताना पाहायला मिळतोय. चौथा बॉल पुनश्च एकदा फुलटॉस बॉल. ताकद दाखवत असताना हा नजाकत भरा स्ट्रोक. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. बिग मॅन, बिग हिट, बिग षटकार. त्रेपन्न धावा. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म फुल पाठवलंय बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत असताना आपल्या मनगटातली ताकद मैदानावरती दाखवतोय फलंदाज सोन्या. त्याच्या बॅटची हवा, त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मला का अगदी पाहतोय आपण तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये पाठवलं कॅप्टननं. माझ्यावरती दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासानं खऱ्या अर्थानं अगदी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आणि फार लेट समजलं आम्हाला. अगदी सेमी फायनलच्या मॅच मध्ये 12वा प्रतिनिधी तर नाहीच आहे, परंतु कोणाकडनंच देखील आम्हाला ही सूचना मिळाली नाही. धावफलकावरती अगदी आपण पाहते जाऊन पोहोचली आहे 59 59. आता आम्हाला सांगतायत की कॅप्टन आहेत सोन्या. म्हणजे कॅप्टन नॉक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जिथे परिस्थिती गंभीर तिथे कॅप्टन खंबीर. कॅप्टनने दाखवलं कॅप्टन नॉक मैदानाच्या आतमध्ये. जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत असताना 2 बिग हिटर आलेत. शेवटचा बॉल त्याच्यावरती एखादा येईल का, षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल का, परंतु इथे गोलंदाज हुशार आहे, त्याने आणखीन लाईन खेचून टाकली, पाठीमागे टाकला, बाटीला ब्रश झाला आणि विकेट देखील आली आहे. इनिंग इथून समाप्त झाली आहे, परंतु सोन्यानं आपलं काम पूर्ण केलंय. धावफलकावरती 59, लक्ष असेल 60 धावसंख्येचं. येणारे बॉल असेल तुमच्याकडे 30, धावा बनवायचे 60, म्हणजे प्रति बॉल तुम्हाला इथून करायचे आहेत त्या 2 धावा.
अगदी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना लुकात मी टीमनं 59 धावा बनवल्या. 60 धावसंख्येचं टार्गेट आता इथून सेट केलंय. ऋतू 11 टीमच्या अगेन्स्ट आता या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. ऑन स्ट्राईक फलंदाज संजू. हे फाटका अफलातून आहे. पलट वारला सुरुवात झाली. कव्हर मधून चेडूला काढला डीप कव्हरच्या पलीकडे. कव्हरचा नाजाकत भरा. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हची नाजाकत पेशकश मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना संजूच्या बाट मधून सोन्याच्या विरोधामध्ये पहिला चेंडूवरती आलाय. पहिला चौकार. या 60 धावसंख्येचा पाठलाग आम्ही देखील करू शकतो. आम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये त्यासाठी चालू आहे. आणि इथे अगदी आपण पाहतोय एक जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. अगदी त्यालाच प्रतिउत्तर म्हणून हा बॉल आपण पाहताय. परफेक्ट ब्लॉक मध्ये टाकला होता. लाऊडली अपुल झाली परंतु पंच सांगतात लेग स्टंप मिस करतोय. डॉट बॉल आला. 2 बॉल मध्ये 4 धाबा. धाव फलकावरती बनवायचे आहेत 60 धाबा. आणि अरुणजी भालिवडे यांच्याकडून सोन्याने जे 2 षटकार लगावले होते त्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. मॅच समाप्त झाल्यानंतर सोन्या आपलं कॅश प्राइज तुम्ही घेऊन जा. जे 2 फटके होते ना मी तर म्हणेन तेच या मॅचचा टर्निंग पॉइंट आहेत की काय. कारण की त्या शेवटच्या 2 बॉलवरती जे 2 षटके होते ते अगदी धावसंख्येला एक मोठी आकारणी देणार होतं. 59 डाबा 60चा पाठलाग. ऋतू 11 टीम ऑन स्ट्राईक आपण पाहताय. इथे लिडिंग एज पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे. जाईल चेंडू सीमा पार लॉंग स्टॉपला आलाय. आणखीन एक चौकार. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. हा आणि त्यांनी पकडले झेल. हारीला देखील परतावं लागेल. प्रतिउत्तर दिलंय. हा अगदी रोकटोक. एक चौकार आला होता. लिडिंग एज पाठीमागे फिल्डरनं चुकी केली होती आणि त्यानंतर अगदी पुढ्यामध्ये टाकला होता. ओव्हरपिच बॉल होता. थोडेसे फिंगर रोल केले होते. कमी गतीनं टाकला होता. मिस टायमिंग झाला. जास्त उंच गेला. लांबी कमी प्राप्त केली आणि अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं लॉंग ऑन पर्यंत येऊन हा झेल या ठिकाणी कॅरी केला. विकेट आली. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या ऋतू 11 टीमला. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे परफेक्ट यॉर्कर. हा अगदी आपण पाहताय. इथून परतावं लागेल. फलंदाज कैलासला आल्या परतीचा प्रवास. डीजे
पहिलं षटक आपण पाहताय कॅप्टनचं पाहायला मिळालं, ज्या षटकामध्ये अगदी 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. स्क्वेअर कटचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, जाईल बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सेकंड पॉवर प्लेला सुरुवात झाली, हा अटॅक इथून करायला सुरुवात झाली बॅट्समन करून. अगदी कॅप्टनचं षटक संपल्यानंतर आपण पाहताय फलंदाज संजूच्या बॅट मधून स्क्वेअर कटचा फटका. अगदी त्याला माहिती आहे एंडफिल्ड आहे, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अगदी फिल्डर पाहायला मिळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडूची वाट पाहिली त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला 2 क्षेत्ररक्षकांना भेदत. हा अगदी चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाव फलकावरती. तेरा धाव फलकावरती आहेत. आता ऑन स्ट्राईक आपण पाहताय सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय सुयोग पुन्हा एकदा टपली दिली आहे. अगदी एखाद्याच्या चापट लावावी अशी चपराक लगावली, चेंडू सीमा पार आलाय. आणखीन एक चौकार. चांगला बॉल पंच सांगतायत वाईट बॉल, अगदी डोक्याच्या भरून निघून गेला आणि अपीलच नाहीये. एवढा उचली घेतली आहे, एवढा अतिरिक्त बाउन्स घेतला, खऱ्या अर्थानं पाटा विकेट आहे. त्याच्यावरती जो चेंडू तुम्हाला डिलिव्हर करायचा ना तो चेंडू तिथे डिलिव्हर होता. हा वाईट बॉल, एक्स्ट्राची धाव फलकावरती 18. इथे मिस टायमिंग पाठीमागे चाललेत झेल कॅरी. विकेट हवी होती संजूची, ती मिळाली आहे. बॅक टू बॉलर आणखीन एक चांगला बॉल. प्रेशर आणि प्रेशर इथून क्रिएट करते. लुक ॲट मी टीम. बॅटिंग करत असताना एक मोठी धावसंख्या आणि आता मात्र त्या धावसंख्येचा बचाव करत असताना कॅप्टनचं पहिलं षटक जिथे त्यांना दाबा खर्च केल्या, अवघ्या 9 विकेट मिळवल्या 2. पहिल्या षटकामध्ये कॅप्टन मोमेंटम आपल्याकडे ठेवलं धरून आणि त्यानंतर अगदी त्याच्या पावलावरती पावल ठेवत सुयोगचं हे षटक, त्यानं या षटकामध्ये दाबा खर्च केल्या 9 आणि विकेट मिळवली 1. धाव फलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सोन्या स्पीडअप करा, एकत्रित येऊ नका. 3 षटक संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक असेल. 18 धावा. 3 षटक संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक असेल तेव्हा तुम्हाला एक शॉर्ट टीम मीटिंग करण्याची संधी मिळेल. त्याच्यामुळे आता एकत्रित येऊ नका, प्रत्येक षटकामध्ये एकत्रित येऊ नका.
आणखीन एक चांगला बॉल. कॅप्टन खऱ्या अर्थानं जबाबदारीपूर्वक कामगिरी हाताळली या मॅच मध्ये आणि कॅप्टनला माहिती आहे मला माझ्या संघाला मेगा फायनल पर्यंत पोहोचवायचं असेल ना तर पहिलं मला इथून सूत्र हातात घ्यावी लागतील. मला चांगली कामगिरी करावी लागेल. मी जर का चांगली कामगिरी केली तर संघ माझ्या पाठोपाठ ऑटोमॅटिकली चांगली कामगिरी करेल आणि तेच सूत्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव हवे का थांबवलंय. फेकी पहा अचूक फेकी. अगदी माहिती आहे की जिथून स्ट्राईक सुटली जाणार आहे त्याच ठिकाणी फेकी केली म्हणजे अगदी फलंदाज स्तब्ध जागेवर उभा. एक धाव आली आहे. 20 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक अगदी पाहतो कॅप्टन सोन्या पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मिस टायमिंग हवेमध्ये क्षेत्ररक्षक चाललेत मागे. प्रयत्न झालेत परंतु अपयश आलाय. जेल ड्रॉप झालाय. 2 धाब्यांचा प्रयत्न. 2 धाबा इथून कंप्लीट होतील. या 2 धाब्यानं धावफलक अगदी आपण इथून पाहायला गेलं ना तर 22 धाबा धावफलकावरती. पाठलाग करायचे 60 धावसंख्येत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आक्रमक बॅटिंग कधी होणार. इथून कोणता फलंदाज ती जबाबदारी उचलणार आणि आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. कारण की आता आक्रमकता हा तुमचा बचाव उरलाय. त्याच्यामुळे तुम्हाला मैदानामध्ये इथून चांगली इनिंग आणि मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. ऑन साईडला हा चेंडूला अगदी आपण पाहतो टर्न दिलाय. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग एकच धाव इथून देखील पाहायला मिळते. संघाची धावसंख्या इथून पाहायला मिळते 23. या षटकातील जर पाहायला गेलं तर 1 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केल्यात या षटकामध्ये अवघ्या 4. चेंडू त्यांना फेकलेत 5. ऑन साईडला हा देखील फटका अगदी आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये थोडंसं फंबल परंतु एकच धाव. पुन्हा एकदा फेकी पहा अगदी स्ट्रायकिंग एंड वरती माफी असावी. या षटकामध्ये 6 बॉल समाप्त झालेत आणि या 6 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात. सोन्या या गोलंदाजानं 6. पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा खर्च केल्या होत्या. 9 विकेट मिळवल्या होत्या. 2 या षटकामध्ये त्याला विकेट मिळाली नाही परंतु इकॉनॉमिकल हे षटक राहिलंय कारण की आता येणारे 12 बॉल आणि इथून बनवायचे आहेत 36 धावा. 12 बॉल 36चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग करणारी टीम आपला 12वा प्रतिनिधी 12वा 13वा 14वा कोणी असेल आपण पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. एक शॉर्ट टीम मीटिंग होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच चालू होईल. त्या अगोदर जाऊया आमच्या डीजे मास्टर कडे. नाही असू द्या कारण मॅचची सिच्युएशन असते त्यांना देखील पटकन लक्षात येत नाही. धावा धावफलकावरती आपण पाहताय 23. येणारे 12 बॉल 36 धावसंख्येची गरज आहे. ती ऋतू 11 टीमला इथून मॅच जिंकण्यासाठी. कोणता फलंदाज आक्रमकता आता इथून खऱ्या अर्थानं आक्रमक रूप धारण करेल. कोणता फलंदाज इथून जबाबदारी घेईल आणि या धावसंख्या ज्या 12 बॉल मध्ये 36 पाहिजेत त्या धावसंख्यापर्यंत पोहोचाल आपल्या टीमला घेऊन जाईल. आता हे इथून पाहिलं जाईल. 12 बॉल 36. काय बोलतो 24 झाले. 24 इथेच काय फटका सजवलाय विथ द टन. हा अगदी पाठवलाय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. ही मॅच आम्ही सोडणार नाही. या मॅच मध्ये अगदी ताकद दाखवत असताना हा नजाकत भरा स्ट्रोक आला. फलंदाज सिद्धार्थच्या बाट मधून षटकार.
हे ते चुकी झालीये पाठीमागे, चेंडू सरळ चाललाय सीमा पार, आणखीन एक चौकार. हे लक आहेत रितू 11 टीमचे. हा 4 धाबा आल्या, 4 धाब्याने धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचले 34 वरती. आता येणारे बॉल शिल्लक आहे तिथून 10 आणि धाबा बनवायचे आहेत 26. 10 बॉल 26. चौथ्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय हर्षद वरती आक्रमण. व्हाईट बॉल, येणारे 10 बॉल. आता 25 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी दिली आहे. एक षटकार एक चौकार आलाय सिद्धार्थच्या बाट मधून आणि त्याच्यानंतर गोलंदाजाने टाकलेला हा व्हाईट बॉल. धाव फलकावरती अगदी पाहताय आपण 35. येणारे बॉल शिल्लक आहेत 10, बनवायचे 25 धाबा. हे षटक फार महत्वाचं राहणार आहे. सिद्धार्थ चांगला फटका अगदी पाहतो आपण गॅप मधनं काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न वेगानं सरसावलेत. दुसरी धाव इथून कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती पाहायला मिळतील 37. येणारे बॉल आता शिल्लक आहे तिथून 9 आणि धावा बनवायचे आहेत 23. 9 बॉल 23चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चांगला बॉल, हा चांगला बॉल होता. अगदी पडल्यानंतर अंगावरती आला. अगदी पाहायला गेलं ना तर हाफ टॅकर पद्धतीने खेळायचा होता, परंतु बॉल पर्यंत पोहोचणं देखील गरजेचं होतं. डॉट बॉल इथून पाहायला मिळेल म्हणजे 8 बॉल. आता 23चं समीकरण उरलंय. एक बॉल एक धाव या स्पर्धेमध्ये फार महत्वपूर्ण आहे आणि फार महत्वाचे देखील आहे. हा आणखीन एक चांगला बॉल. अगदी फ्लाइट दिली होती, पुढे टाकला होता. थोडस स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळाला. कमी गतीने टाकला होता. इथून लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक दाब येते. आता येणारे बॉल इथून शिल्लक आहेत 7. धावा बनवायचे आहेत 22. 7 बॉल 22 धावसंख्येचं समीकरण. पहा 2 फटक्यांनी मॅच मध्ये अगदी पुनरागमन केलं होतं ऋतू 11 टीमनं, परंतु त्यानंतर आपल्याला अगदी गोलंदाज हर्षदचं कमबॅक पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर पंच सांगतात व्हाईट बॉल आहे, डोक्याच्या भरून निघून गेला आणि इथे मात्र अगदी दंडित देखील केलं जाईल. 1 बाउन्स. आता 7 बॉल 21 धावा. शेवटचे 7 बॉल 21 धावा. मेगा फायनल कोणता संघ जाणार? हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. हालाय बिग षटकार. धाव फलकावरती आपण पाहता या षटकाराच्या साह्यानं 45. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील 6 आणि धावा बनवायचे त्या 15. सहा बॉल आणि आता 15 धावसंख्येची गरज. काय मॅच खेचली आहे बॅटिंग करणारे आपण पाहतोय ऋतू 11 टीमनं. फलंदाज अगदी आपण पाहायला गेलं ना तर सिद्धार्थ आणि त्याच्या साथीनं दशरथ. एक षटकार दशरथच्या बाट मधून आलाय. एक चौकार एक षटकार आपण पाहताय सिद्धार्थच्या बाट मधून आलाय. जिथे मॅच फसली होती तिला पुढे घेऊन येण्याचं काम या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आता 6 बॉल आणि 15 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल हा देखील प्रश्न उभारलाय. 6 बॉल 15 धावसंख्येची गरज. इथून कोणता संघ विजयी होणार, कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाणार. अगदी आपण पाहताय आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्याच्या मेगा फायनल मध्ये कोणता संघ इथून दाखल होणार. शिवाजी सावंत यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी किती 101 रुपये. चांगला बॉल. विकेट हॅट्रिक साठी देखील 101.
डॉट बॉल आलाय. इथून आपण पाहताय 5 बॉल आता 15चं समीकरण आहे. शेवटच्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय हरेश गोलंदाजीसाठी 5 बॉल 15 धावा. इथे फलंदाज बाट फाटका फसला, हातातून बाट निसटली आणि अगदी सामना देखील निसटलाय की काय असं जाता चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कारण की विकेट देखील आली आहे. हा आणि इथून आपण पाहताय 4 बॉल आता 15चं समीकरण आहे. मॅच जर का टाय झाली तर इथे सुपर ओव्हर खेळवली जाईल. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर. येणारे बॉल 4, धावा बनवायचे 15. फलंदाज इथून बाद झालाय सिद्धार्थ, ज्यानं या संपूर्ण मॅचला आपल्याकडे खेचून ठेवलं होतं, त्यानं या मॅचला आपल्याकडे बनवून ठेवलं होतं, तो इथून बाद झालाय. येणारे 4 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या 15 धावा. 4 बॉल 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी आपण पाहताय 6व्या क्रमांकावरती फलंदाज. चार बॉल आणि 15 धावा. शॉर्ट पुल करायचा होता, फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केला. असं वाटलं होतं झेल हातातून निसटते की काय. जर झेल हातातून निसटला असता तर कदाचित सामना देखील इथून आपल्याला निसटताना पाहायला मिळाला असता. कारण की अगदी पहिला हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती शॉर्ट पुल करायचा होता, फटका फसला होता. कदाचित दुसऱ्या चेंडूवरती अगदी आणखीन ताकद जनरेट करली असती फलंदाजानं, परंतु झेल कॅरी झाला. ऋतिकला इथून परतावं लागेल. आता येणारे 3 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज, म्हणजे तिन्ही बिगेट इथून तुम्हाला करावे लागतील किंवा 2 बिगेट झाले तरी देखील मॅच मध्ये तुम्ही तुमची अगदी अस्तित्व इथून कायम ठेवाल. मॅच बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. डीजे थांबा तुम्ही थोडं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. अगदी 2च बॉल आता 3च बॉल आता इथून बाकी आहेत. 3 बॉल नंतर आपल्याला लगेच संधी दिली जाईल. चला स्पीडअप करा. फील्डिंग करणारी टीम, लुक ॲट मी. तीन बॉल 15 धाबा. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मजा येईल या मॅच मध्ये. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे फटका फसलाय आणि फलंदाजाला परतावं लागेल. आता 2 बॉल आणि 15 ची गरज आहे. आता गोलंदाजानं जर का ठरवलं तर बॅटिंग करणाऱ्या आणि हॅट्रिक इथून कंप्लीट झाली आहे. गोलंदाज हर्ष या गोलंदाजाची विकेट हॅट्रिक आणि खऱ्या अर्थानं विकेट हॅट्रिक साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील होतं. चला स्पीडअप करा, का टाइमपास करताय. आता 2 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. अगदी तसं पाहायला गेलं तर फक्त औपचारिकता बाकी आहे. कारण की 2 बॉल मध्ये जरी 2 मोठे फटके आले तरी मॅच जिंकता येणार नाही. परंतु गोलंदाजाने एखादा खराब चेंडू टाकला, त्याच्यावरती मोठा प्रहार चढवला गेला फलंदाजाच्या माध्यमातून, तर कदाचित या मॅचचं चित्र देखील वेगळं पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज आता कोणतीही चुकी करणार नाहीये. कारण की मॅच
अगदी मेगा फायनल मध्ये घेऊन जाणारी मॅच आहे. एक बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. ऑलमोस्ट मेगा फायनल मध्ये आपला प्रवेश इथून निश्चित केलाय. लुक ॲट मी टीम न नावातच आहे. आमच्याकडे बघा, आमचा खेळ बा. आणि अगदी मेगा फायनल मध्ये श्री गणेश 11 आपल्याला पाहायला मिळते. फाटका तर चांगला आहे, परंतु लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, पकडली आहे झेल. आणखीन एक विकेट आणि इथे सेकंड टीम आली आहे मेगा फायनल मध्ये. लुक ॲट मी. आणि या स्पर्धेची मेगा फायनल अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या सर्वांच्या समोर येईल. आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 ची मेगा फायनल एकीकडे तुम्ही पाहणार आहात लुक ॲट मी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळेल श्री गणेश 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विकेट वरती लाईन अप करा. आपण या ठिकाणी विकेट वरती टॉस करणार आहेत. लुक ॲट मी टीम आपण बाहेर येऊ नका. लुक ॲट मी टीम लाईन अप करा तिथेच.